काही विद्वानांच्या मते साधारण 300 वर्षांच्या नंतर स्वामी नृसिंह सरस्वती गंगेच्या पहिलं तरी कर्दळी वनात गेल्यानंतर 300 वर्षाचा कालावधी निघून गेला आहे. इथे नवीन बनवलेले रस्ते एका वर्षात रोडाच्या खाली चालले जातात. होत्याचं नव्हतं होतं. जिकडे जंगल होतं लोक यायला भीत होते तिकडे आता मोठमोठ्या बिल्डिंगा झाल्या. गजबज 2-10 वर्षात होत्याचं नव्हतं संपूर्ण नाविन्याने निर्मिती व्हायला लागते. इथे 300 वर्षाचा कालावधी गेलाय. ते जंगल कुठे असेल, कर्दळी वन कुठे असेल, ती लोक गेली, त्या पिढ्या गेल्या, ते गावं गेली. इतिहासकारांच्या, शास्त्रकारांच्या, बखरकारांच्या मतानुसार 700 ते 900 वर्षांचा कालावधी हा संपूर्ण दत्त स्वामींच्या चरित्राचा. एकदा इसवी सन 1149 काही ग्रंथकार असं म्हणतात 1101 खेडग्राम, खेडगाव इकडे स्वामी प्रगट झाले. भूमी दुबळून त्यांचा अवतार झाला. त्यांच्या बाललीला वगैरे तिकडे आहेत. पण काही इतिहासकारांच्या मतानुसार आणि स्वामींच्या चरित्रामृतामध्ये, लीलामृतामध्ये, सारामृतामध्ये त्यांनी स्वतः काही भक्तांना सांगितल्याप्रमाणे त्यांचं अवतार कार्य हे कर्दळी वनातून आरंभ झालं असंही मत नोंदवलं जातं. पण स्वामी असो ते खेडग्रामीण प्रागट्य झालेलं असो की कर्दळी वनातून, याचं चरित्र कसं आहे. जन्मशून्यो दिव्य रूपो रविभासुरवंदिता आदर्शवदृश्य सूक्ष्म गंडयुग्म सुमंडिता. हा जन्मशून्य, याच्या जन्माची कथाच नाही, हे जन्मलेच नाही, एक आविर्भूत झाले. श्रीपाद श्री वल्लभांचा असेल, दत्तगुरूंचा असेल, नृसिंह सरस्वतींचा असेल, यांचे माता पिता गुरु यांचं वर्णन ग्रंथांमध्ये आहे. पण स्वामींचे आई वडील गुरु यांचं वर्णन कुठल्याही ग्रंथात, आणखीन एका व्यक्तीचे आई वडील आणि गुरु यांचा ग्रंथात उल्लेख नाही. कोण? सांगता येईल? घरी माझ्याकडून ऐकून घेतली ते हुशार काय मला महादेव. महादेव, महादेवांचे माता पिता सांगता येत नाही. जो आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा, तोच सगळ्यांचा गुरु आहे. त्यांचे गुरु कोण सांगता येत नाही. आणि त्यांच्या नंतर हे दुसरं चरित्र आहे की यांचे आई वडील गुरु यांचा पत्ताच नाही. आणि म्हणून स्वामी भक्त स्वामींना प्रत्यक्ष शिव परमात्मा मानतात. हा शिवाचं स्वरूप आहे, हे नारायणाचं स्वरूप आहे, हे ब्रह्म स्वरूप आहे. हे त्या गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म, हे त्या त्रिगुणाच्या पलीकडचं ब्रह्म आहे असं मानलं जातं. हेच शिव आहे, हेच विष्णू आहे, हेच ब्रह्म आहे. त्वं ब्रह्मा त्वं विष्णू त्वं रुद्रस त्वं इंद्रस, सगळे तूच आहे. पण इसवी सन 1856 साली स्वामी अक्कलकोटला आले. अक्कलकोटला येण्यापूर्वी स्वामींचं प्रागट्य जे झालं ते कर्दळी वनातच. या वनामध्ये एक लाकूड तोडे आहे. चरितार्थासाठी लाकूड तोडण्याकरता वनामध्ये गेलेला असताना नित्य त्याचा उद्योग तोच, वनात जावं, वाळलेली लाकडं तोडावेत, मोळी बांधावी आणि ते विकून त्याच्यावरती आपला चरितार्थ चालवावा.
रावण या कर्दळी वनामध्ये प्रवेश करतोय. वन भटकलाय आणि याची दृष्टी या वनामध्ये एका वृक्षावरती पडली. वन कसं आहे? किर्र घनदाट कानन, घनदाट असं हे कानन आहे, वन आहे. किर्र घनदाट कानन, निबिड अंधार भयान. वरती त्या झाडांचा विस्तार एवढा आहे की सूर्यप्रकाश सुद्धा खाली जमिनीपर्यंत पोहोचत नाहीये. त्यामुळे वनात अंधार असल्यासारखं वाटतंय. किर्र घनदाट कानन, निबिड अंधार भयान. भेसूर स्वापद जीवन माजले. या वनामध्ये भेसूर अशी श्वापद आहे. पक्ष्यांचा, हिंस्र पशूंचा आवाज या वनामध्ये पदोपदी कानावरती येतो आहे. उंच उंच आकाशावरी वृक्षवल्ली गेल्या नानापरी. नाग सरप महाविषारी फुटकार टाकीती. त्या झाडांवरती वेली चढलेल्या आहेत. जेव्हा अंधार व्हायचा तेव्हा अंधार होत नाही, आणि जेव्हा अंधार करायचं तेव्हा अंधार करत नाही. आणि नाग सर्प फुटकारत आहे. या वनात चालणं सुद्धा जड झालेलं आहे. आणि अशा या वनामध्ये जंबुकादी नाना प्रकार, तडस लांडगे अपार. जंबूक, वाघ, सिंह, तडस, लांडगे अशा हिंस्र श्वापदांनी युक्त हे जंगल आहे. याचा भयानक आवाज आणि कानावरती पडतो आहे. प्रचंड काय वाघ क्रूर स्वैरवणी भटकती. वाघ, सिंह आणि या वनामध्ये भटकतात. अशा वनामध्ये हा लाकूड तोड्यात फिरतो आहे. लाकूड तोड्याला भीती वाटते. या घोर अशा अरण्यामध्ये एखादा श्वापद येऊन मला खाणार तर नाही ना. आज रस्ता चुकून अरण्यामध्ये हा आलाय. या वनात आयशा बिकट काननात वारुड चढले यावर जीवात्मान जाणे काही. या वनामध्ये एका वाळलेल्या वृक्षा लाकूड तोड्याची दृष्ट पडली आहे. आणि लाकूड थोडा विचार करतोय. एवढं मोठं भलं वडाचं झाड आहे. या वडाच्या झाडाच्या मोठमोठ्या फांद्या आणि पारंब्या आहेत. या झाडाचा जर एक भाग आपल्याला मिळाला तर महिनाभर पुन्हा लाकड तोडायची गरज पडणार नाही. आणि लाकूड थोड्या भयभीत होऊन झाडाची फांदी तोडण्याकरता आपल्या हातात कुठार ते कुऱ्हाड त्या झाडावरती चालवतो. वरवरच्या फांद्या तोडतोय आणि ती जागा मोकळी करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या मनात असं आहे की हळूहळू वरचा भाग मोकळा केला की मी एकदा मुळापासून हे झाड तोडून नेईन. भरपूर लाकडं मिळतील आणि महिनाभर काम करायची गरज पडणार नाही. या वारुळामध्ये मोठमोठाले सर्प असू शकतात. हे वारुळ एकदाच बाजूला केलं म्हणजे झाडाच्या मुळा मोकळ्या होतील आणि मग त्या मुळांवरती घाव घालून मी हे झाड तोडून नेईन. या वारुळामुळे असंही झाड मोकळं झालेलं असेल. आईशा विचारे वनवासी
घाव घाली अतिबळेसी. आणि अशा विचाराने त्याने तो वारूळ फोडण्याकरता अतिबळाने मोठ्याने घाव घातला आणि एक रक्ताची चिरकंडी त्या वारुणातून उसळली आहे. हृदय बहु सत्वेसे आले बाहेरी. जशी ती कुऱ्हाड त्या वारुणातून काढली त्याच्यातून रक्त भळभळ वाहू लागला. या लाकूड तोड्याच्या मनात विचार वेगवेगळे येऊ लागले. आपल्या हातून एखादा सर्प नाही मारला गेला, एखादं जनावर तर या वारुळात नाही, माझ्या हातून काही पाप घडलेलं दिसतंय, किती हे रक्त वाहत आहे या वारुळातून. अरे अरे काय घात झाला, काय अनर्थ झाला. म्हणून ते वारुळ तोडून त्याने बाजूला करण्याचा प्रयत्न केला आणि जसा वारुळाचा एक ढापा त्याने बाजूला केला याच्यातून स्वामींची दिव्य मूर्ती प्रकट झाली. अवधूत स्वामी कुंचपुरे अजानुबाहू, धिप्पाड आणि कणखर असं त्यांचं शरीर, हात गुडघ्यापर्यंत रडत आहेत, काराने शरीर यष्टीचे होते. असे ते स्वामी त्या वारुळातून बाहेर येत आहेत आणि त्या लाकूड तोड्याने हात जोडले. महाराज कोण आहात आपण? महाराजांच्या मांडीवरती त्या कुऱ्हाडीचा घाव होता, रक्त भरभर वाहत होतं. कुठाराने त्या लाकूड तोड्याने क्षमा मागितली. स्वामी त्याच्या मस्तकावरती वरदहस्त ठेवतात आणि सांगतात, लाकूड तोड्या अरे भूलू नकोस, मी तुझ्या पाठीशी शिवहर शंकर नमाम शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. आणि लाकूड तोड्या तुझ्याच हातून मी प्रकट व्हायचा होता, ही तो स्वय श्रींची इच्छा. शिवहर शंकर नमामि शंकर असं म्हणत स्वामी त्याकडे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी स्वामीच्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा
स्वामी नृसिंह सरस्वती यांच्या शरीर यष्टीत आणि त्या कर्दळी वनातून प्रकट झालेल्या स्वामींच्या शरीर यष्टीत त्यांच्या स्वभावात, त्यांच्या वागण्यात, त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या चेहऱ्यात सगळ्यात एवढा फरक कसा काय असू शकतो? नाही नाही, हे स्वामी म्हणजे नृसिंह सरस्वती नसणार. परंतु काही विद्वानांच्या मते या कालावधीला 300 वर्ष गेलेली आहेत आणि 300 वर्षामध्ये स्वामींची अखंड चालत असलेली तपश्चर्या, या तपश्चर्येत त्यांच्या अंगावरती वारुळ चढावं म्हणजे केवढी खडतर तपश्चर्या. आणि सायन्स, विज्ञान, शरीरशास्त्र असं सांगतं की दर 12 वर्षांनी शरीरातले सगळे सेल्स बदलतात, म्हणून याला एक तप असं म्हणतात. एका तपाने संपूर्ण शरीरातले हार्मोन्स चेंज होतात आणि म्हणून असे अनेक तप स्वामींच्या या तपश्चर्येत गेलेले आहेत, त्यांच्या संपूर्ण शरीरामध्ये बदल झाले आणि त्यातल्या त्यात स्वामींना अष्टसिद्धी प्राप्त होत्या. अणिमा, गणिमा, लंघिणी, प्रकाम्या आदी या सिद्धीच्या माध्यमातून स्वामींनी आपलं शरीर बदलवलेलं आहे. ज्ञानमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश, अन्नमय कोश अशा या कोशांच्या बदलात स्वामींचं शरीर हे बदललेलं आहे आणि त्यामुळे नव्या कोशात, नव्या शरीरात, नव्या स्वरूपात हे तेच तत्व या ठिकाणी अवतरलेलं आहे. सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय.